हॅलो गाईस, तर आज आम्ही आलो आहेत आउटिंगला. तुम्ही बघू शकता किती ब्युटिफुल प्लेस आहे. हे आमचा रूम आहे, लोटस रूम. चला आता रूम बघूया. तुम्हाला दाखवते किती मस्त रूम आहे. बेड आहे, डबल बेड आहे, कबर्ड आहे, एसी आहे आणि 3 फॅन होते आणि एक टेबल फॅन पण आहे इथे. आणि कबर्ड मध्ये टॉवेल आणि सोप वगैरे ठेवलेला आहे. आणि ते चला बाथरूम बघूया. बाथरूम तर एवढा मस्त आहे, क्लीन, आणि ते मिरर पण आहे. वाव. आता आम्ही चाललो आहे बोटिंगला. इथे बोटिंग पण आहे, सायकलिंग पण आहे. काहीच आता पाऊस पण आलाय, मस्त वेदर झालंय आणि आम्ही करणार आहे बोटिंग. तू पण करणार ना बोटिंग? हे बघा, कॉन्फिडन्स बघायचा. लाईफ जॅकेट घातलेलं आहे आता, म्हणजे पोहता येत नाही म्हणून. नाही येत काय सेफ्टी केली. काय बोलणार, कसं करायचं, कसं करायचं? तिला बघा, ती रडते. काय रे बाबू, मला आवाज दे. काय झालं तर मी आहे ना, आम्ही येतो. काय करू, मी येणार. यार क्या कर रहे तुम्ही? जाऊ दे, जाऊ दे, मागे जाऊ दे. बरोबर, हा तसंच तसंच. तिथेचला बघा आणि मारा. चला आता आमची बारी आहे. आम्ही खूप एक्साइटेड आहे जायला, कारण हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे आम्ही, आणि थोडी भीती पण वाटते. मी नाही करू शकत, मी हाय नाही करू शकत. माझ्या पाठ. अरे उलट. फायनली वी डिड इट. बोटिंग करायला शिकलो आम्ही स्वतःहून, आणि लोकेशन मला फारच आवडलं आहे. व्ह्यू बघा तुम्ही. दमलो आम्ही आता. चला आता आम्ही चौघे चालले. हाय गाईस. हाय बाबू. बाबू हाय का? बाबू हाय का? जाम निघाले आम्ही. जाम तपलो होडी चालून. जाम पांडे मारले होडी पाठी वाटे. आता काय झालं, ही बोट परवडली, ही परवडली नाही मला. चला आता बोटिंग झाली आणि आम्ही निघालोय आता स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायला. पूलमध्ये जाऊन पटकन आम्ही निघालो. जास्त खेळलो पण नाही, कारण एकाचा टकला फुटलाय. तुम्ही इथे बघू शकता, कॅप घातलाय म्हणून कळू नाही कोणाला. आता फ्रेश होऊन थोडंसं बरं वाटतंय. फ्रेश होऊन आम्ही विचार करतो इंडोर गेम्स खेळायला, कारण इकडे इंडोर गेम्स पण आहे, आउटडोर गेम्स पण आहे. पटकन फ्रेश होऊन सगळे निघालो इंडोर गेम्स खेळायला. आणि इकडचा किचन बघा तुम्ही किती मस्त आहे. किचन, आणि किचन पण क्लीन आहे आणि बसायचं हॉटेल पण क्लीन आहे. इकडचं गाईस जेवण मला खूप आवडलं. जेवण बोला, नाश्ता बोला, सकाळचा ब्रेकफास्ट आणि संध्याकाळचा नाश्ता सगळंच मस्त होता. एकदम नॉनव्हेज व्हेज सगळं मस्त होता. आणि रात्रभर आता आम्ही धमाल करणार आहे. जेवून थोडंसं वॉक केलं आणि थोडंसं फ्राईड आयटम्स घेऊन जातो आम्ही रूममध्ये, आणि त्यानंतर आम्ही धमाल करून सकाळी उठलो. आता आम्ही जाणार आहे थोडंसं वॉकिंगला. वॉकिंग करून करून आम्ही जाणार आहे फिशिंगला. ही जागा खूप मोठी होती फिरायला, मस्त एकदम असं वाटतंय एकदम गावमध्ये आलोय. हा बघा खूप डेंजर आहे ना. सकाळी तर मी बघितलंच नाही, रात्री एकदम डेंजर वाटत असेल ना. फुल असं गाववाली फिलिंग येते इकडे. मग चला आता फिशिंग करूया. आणि इकडचं लोकेशन मला खूप आवडलं आहे, आणि इथे फोटोशूट वगैरे पण तुम्ही करू शकता. हे बघा किती मस्त लोकेशन आहे.
काल आम्ही फक्त इंडोर गेम खेळत होते आणि आज आम्ही विचार केला की आज आउटडोर गेम सकाळी खेळायला खूपच आवडतं. आता आम्ही सायकलिंग करत आहे. इकडची जागा खूप मोठी आहे, मग सायकलिंग करायची मज्जाच येणार आहे इथे. सायकलिंग करून झाला आहे आणि आता मस्तपैकी कडक चहा पिऊन आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्ता इकडचा मला फारच आवडला आहे. इकडे व्हेज नॉन-व्हेज दोघेही मस्त होतं. बुर्जी पाव, मिसळ, पोहे आणि ब्रेड बटर, कॉफी, चहा. आता इथे छोटी खात नाही आहे ब्रेकफास्ट, मग आम्ही त्याला मनवतोय खायला. अरे वाह! इथे क्यूटचा पप्पी पण आहे. हे आत्ता दिसलं आम्हाला आणि फारच क्यूट आहे. असं वाटतं ह्याला घरीच घेऊन जावं. आमचा मागेच लागला, मग त्याला आम्ही तिकडे ठेवूनच आलो. मग चला आता चेकआउटचा टाईम झाला आहे. खूप मजा केली, खूप धमाल केला आणि मला हा प्लेस खूपच आवडला आहे आणि रूम पण खूप मस्त होता आणि खूप धमाल पण केली कारण इथे गेम्स पण होते. स्टेज नव्हता फक्त, गेम्स पण होते आणि त्यानंतर आम्ही इकडून निघून जाणार आहे बीचला. आता आम्ही पोचलो आहे केळवा बीचला. इथे जास्त नाही थांबणार आहे कारण 10-15 मिनिटंच थांबणार कारण इथे खूप ऊन आहे. त्यानंतर आम्ही जाणार आहे लंचला. लंचला आम्ही पोचलो आहे काठियावाडी ढाबाला कारण मला खायचं होतं इकडची स्पेशल डिश दाल बाटी चुरमा आणि आम्ही मागितलं होतं काजूची भाजी आणि मक्याची रोटी आणि मस्तपैकी छास. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग आणि लोकेशन नक्कीच कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.